सर्वांना नमस्कार। आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। युडाइस प्लसवर एक नवीन अपडेट आलेले आहे। यामध्ये आपल्याला MBU करायचं आहे। आता MBU म्हणजे काय आहे? मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट। हे प्रत्येक विद्यार्थ्याचं आपल्याला करणे अनिवार्य आहे का? ते कशा प्रकारे करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्यासाठी सर्वप्रथम आपण युडाइस पोर्टलला भेट द्यायची आहे। युडाइस पोर्टलला भेट दिल्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉडेल्स या टॅबवर क्लिक करायचं आहे। लॉग इन फॉर ऑल मॉडेल्स या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टुडंट मॉडेल काय करायचं आहे? सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी आपण सर्वप्रथम स्टुडंट मॉडेल सिलेक्ट केल्यानंतर युडाइस पोर्टलच्या स्टुडंट मॉडेलसाठी जो काय यूजर नेम आणि पासवर्ड आहे तो टाकून आपल्याला सर्वप्रथम युडाइस पोर्टलला काय करायचं आहे? लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपण सर्वप्रथम 2025-26 वर्ष सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचा एक स्कूल इन्फॉर्मेशन येईल, ती माहिती आपण क्लोज करून घ्यायची आहे। त्यानंतर डाव्या बाजूला जर पाहता आपण वेगवेगळ्या प्रकारचे टॅब आहे। त्यामध्ये स्कूल डॅशबोर्डच्या खाली एक टॅब आहे लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स, त्यावर आपण क्लिक करूया। लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली ॲक्टिव्ह स्टुडंट हा टॅब दिसत आहे, आपण त्यावर क्लिक करूया। ॲक्टिव्ह स्टुडंट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड येतो। वरच्या बाजूला एक पहा सूचना आहे लाल अक्षरामध्ये, मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट म्हणजेच MBU। तर आता MBU आपण कशा प्रकारे करायचं आहे, त्याचं स्टेटस काय असतं ते आता आपण समजून घेऊया। या ठिकाणी आपल्याला MBU स्टेटस क्लास वाईज दिसत आहे। आपण एका इयत्तेतील विद्यार्थ्याची निवड करूया आणि त्याचं MBU कशा प्रकारे व्हॅलिडेट करायचं हे समजून घेऊया। त्यासाठी पहा आपण जर विद्यार्थ्याच्या नावासमोर विविध प्रकारचे रकाने पाहिले तर शेवटच्या रकान्यामध्ये आधार व्हॅलिडिटी यामध्ये जर पाहिलं तर MBU स्टेटस आपल्याला NA दिसत आहे। या ठिकाणी विद्यार्थ्याची एंट्री स्टेटसमध्ये आपल्याला सर्व माहिती कंप्लीट दिसत आहे, मात्र खाली रिव्हॅलिड फॉर MBU हा टॅब ॲक्टिवेट झालेला आपल्याला दिसत आहे। आता आपण रिव्हॅलिड फॉर MBU या टॅबवर काय करूया? क्लिक करूया। या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर प्लीज चेक दॅट द स्टुडंट डिटेल्स मॅच विथ द मेन्शन इन द आधार, डू यू वॉन्ट टू कंटिन्यू या ठिकाणी आपण कंटिन्यू या टॅबवर काय करायचं आहे? क्लिक करायचं आहे। त्यानंतर पहा मुख्याध्यापकासाठी एक मेसेज येईल, या ठिकाणी आपण आय ॲग्री या टॅबवर काय करायचं आहे? क्लिक करायचं आहे। आय ॲग्री या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर MBU स्टेटसमध्ये जर आपण पाहिलं तर आता पहा MBU स्टेटस पेंडिंग दिसत आहे आणि ते या ठिकाणी 315 क्रमांकाचा एरर दिसत आहे। याचा अर्थ असा होतो की या विद्यार्थ्याचं आपल्याला बायोमेट्रिक पद्धतीने आधार कार्ड हे अपडेट करणं गरजेचं आहे, कारण हा विद्यार्थी लहान असताना त्याने आधार कार्ड काढलेला आहे आणि त्याचे आता फिंगरप्रिंट वगैरे आपल्याला अपडेट करणं गरजेचं आहे आणि त्याबद्दलचा मेसेज हा आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरशी संलग्न आहे त्या मोबाईल नंबरवर प्राप्त होईल। तो अशा प्रकारचा असणार आहे, युअर चाइल्ड विथ आधार इज ओव्हर 7 years अँड ड्यू फॉर मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट, विजिट आधार सेंट अँड अपडेट टू अवॉइड डिॲक्टिवेशन। अशा प्रकारे आपल्याला मोबाईलवर मेसेज प्राप्त होईल। तर या केसमध्ये आपल्याला समजतं की या विद्यार्थ्याचं आपल्याला MBU स्टेटस पेंडिंग आहे, याचा अर्थ या विद्यार्थ्याचं आपल्याला बायोमेट्रिक पद्धतीने आधार हे अपडेट करणं गरजेचं आहे। अशाच प्रकारे आपण आपल्या शाळेतील सर्व इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांचे MBU स्टेटस अपडेट करणं गरजेचं आहे किंवा नाही याविषयीची माहिती आपण चेक करू शकतो। यावरून आपल्याला समजतं की सर्व विद्यार्थ्यांचे MBU स्टेटस अपडेट करणं गरजेचं आहे का नाही ते आता आपण आणखी एक उदाहरण पाहून समजून घेऊया। पहा त्यासाठी आपण एक दुसरा विद्यार्थी या ठिकाणी निवडलेला आहे। विद्यार्थ्याच्या नावासमोरील शेवटच्या रकान्यामधील रिव्हॅलिड फॉर MBU या टॅबवर आपण काय करायचं आहे? क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी कन्फर्म या टॅबवर क्लिक करायचं आहे। पुढे आय ॲग्री या टॅबवर क्लिक करायचं आहे। आता जर आपण पाहिलं तर स्टेटसमध्ये आपल्याला दिसत आहे MBU स्टेटस MBU नॉट रिक्वायर्ड, म्हणजेच या विद्यार्थ्याचं आपल्याला बायोमेट्रिक पद्धतीने आधार अपडेट करण्याची गरज नाही। तर अशा प्रकारे ज्या विद्यार्थ्याच्या MBU स्टेटसमध्ये नॉट रिक्वायर्ड असेल MBU त्या विद्यार्थ्याचं आपल्याला बायोमेट्रिक पद्धतीने आधार अपडेट करणं गरजेचं नाही, त्या विद्यार्थ्याचं ऑलरेडी आधार हे अपडेट असणार आहे। त्याचप्रकारे आपण आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे MBU स्टेटस अपडेट करण्याची गरज आहे किंवा नाही याबाबतची संपूर्ण माहिती आपण चेक करायची आहे। ज्या विद्यार्थ्याच्या स्टेटसमध्ये MBU स्टेटस पेंडिंग एरर 315 दाखवतो त्या विद्यार्थ्याचं आपल्याला बायोमेट्रिक पद्धतीने आधार अपडेट करणं गरजेचं आहे आणि ज्या विद्यार्थ्याच्या स्टेटसमध्ये MBU नॉट रिक्वायर्ड असेल त्या विद्यार्थ्याचं आपल्याला बायोमेट्रिक पद्धतीने आधार अपडेट करण्याची गरज नाही, अशा विद्यार्थ्यांचे ऑलरेडी आधार हे अपडेट असणार आहेत। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण MBU काय आहे,
MBU कशाप्रकारे अपडेट करायचं आहे, कोणत्या विद्यार्थ्याचे अपडेट करायचे आहेत आणि कोणत्या विद्यार्थ्याचे अपडेट करायची गरज नाही याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।